एका शहरापासून दुसऱ्या शहराला जोडणारा एक मोठा रस्ता होता आणि या रस्त्यावर या हायवे रोडवर एक मोठं हॉटेलसुद्धा होतं। आता या हॉटेलमध्ये अनेक जण जेवायला यायचे, नाश्ता करायला यायचे आणि त्यांचं जेवण झालं की त्या ठिकाणावर निघून जायचे। पण मात्र काही लोक त्या हॉटेलमध्ये यायचे आणि विचारायचे दाल रोटी है क्या। आता दाल रोटी है क्या हा फक्त ते खाण्यासाठीच नव्हतं, तर एक कोडवर्ड होता। आता दाल रोटी है क्या असं म्हटल्यानंतर तो वेटर मेन्यू कार्ड बाजूला ठेवायचा आणि त्या ठिकाणी त्यांचं दुसरं मेन्यू कार्ड द्यायचा आणि त्या मेन्यू कार्डवरती महिलांचे रेट असायचे, महिलांचा दर असायचा। मग त्यांना ठरला की ते मेन्यू कार्डमध्ये फोटो आणि ती किंमत ठरल्या की तो कस्टमर आहे, ग्राहक आहे, त्या फोटोवर बोट ठेवून सांगायचा आणि मग तो त्या ठिकाणचा वेटर त्या ग्राहकाला एका रूममध्ये घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी रात्र रंगीन व्हायची आणि घडायचं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मुंबई आग्रा हायवे रोडवरील, मुंबई आग्रा हायवे रोडवरील एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे फतीमपूर। फतीमपूर नावाचं जे गाव आहे त्या गावाजवळ एक मोठं हॉटेल होतं। त्या हॉटेलमध्ये अनेक जण जेवायला यायचे, नाश्ता करायला यायचे आणि काही जण थकले भागलेले त्या हॉटेलमध्ये मुक्कामाला सुद्धा राहायचे। पण मात्र त्या हॉटेलचं जे मेनू कार्ड होतं त्यावर अनेक पदार्थ खाण्यासाठी ऑर्डर दिले जात होते आणि त्या ऑर्डरमध्ये एक गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी जर असं वापर केला की दाल रोटी है क्या, दाल रोटी है क्या असं म्हटल्यानंतर तो जो वेटर आहे तो त्या ग्राहकाला वेगळ्या प्रकारचं एक कार्ड आणून द्यायचं, मेनू कार्ड आणून द्यायचं आणि त्या मेनू कार्डमध्ये तरुणांचे, महिलांचे फोटो असायचे आणि त्यांची किंमतसुद्धा त्या मेनू कार्डमध्ये असायची। मग तो ग्राहक आहे त्याला जी महिला तरुणी पसंत पडेल त्याची किंमत ठरवायची आणि मग त्या रूममध्ये जायचं। मग आता रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो ग्राहक आणि ती जी महिला आहे या दोघांचा व्यवसाय अशाच पद्धतीनं त्या हॉटेलमध्ये चालायचा आणि कधी या हॉटेलमध्ये त्या रूममध्ये हा सगळा जो वेश्या व्यवसाय चालायचा यामध्ये ग्राहकांची फसवणूकसुद्धा व्हायची, त्यांची आर्थिक लूटसुद्धा व्हायची। मग हे जे प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये घडू लागलं। काही जण ठीक आहे पैसे गेले जाऊ द्या, नाव गेलं नाही ना असं म्हणून ती सोडून द्यायचे, पण काही लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसुद्धा केल्या होत्या की या ठिकाणी असा प्रकार घडतोय म्हणून। पण पोलिसांकडे कुठलाही सबूत किंवा कुठलाही क्ल्यू नव्हता, म्हणून पोलिसांनी एक दिवस साध्या वेशामध्येच त्या हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या वेटरला दाल रोटी है क्या असं विचारलं। तेव्हा त्या वेटरनं त्यांना मेनू कार्ड आणून दिलं आणि आणल्यानंतर त्या रूममध्ये गेल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला। पोलिसांनी त्यांचं खरं रूप त्या ठिकाणी दाखवलं, त्या ठिकाणी रेड मारली आणि त्या ठिकाणी 3 महिलांना आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू केली आणि समजलं की या ठिकाणी अशा पद्धतीचं मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहे। आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली, किती लोकांना अशा प्रकारे लुटलं गेलं याचा तपास पोलीस करत आहेत। पण मात्र राज्यामध्ये, देशामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, कोण काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही, हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं। एकंदरीत हे जे प्रकरण घडलंय किंवा अशा प्रकारे जे प्रकरण घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।